एकनाथ गुरु गंगा श्रीपाद रामदास महाराज आनंद सद्गुरु पांडुरंग महाराज श्री स्वामी समर्थ महाराज नगद नारायण महाराज हर हर महादेव वृत्तीनाथ महाराज बजरंग बली हनुमान जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्य नत्वा शुचिर्म। कारण जो जन्मास आलेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे, जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे। म्हणून अशा अटळ गोष्टीविषयी तो शोक करणे योग्य आहे। महायोग पीठे तटी भीमरथा परम पुंडरीकाय दातुं इंद्रे समावतति शान्तमानन्दकन्दं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं दयासाजनी जन्मनामार्थधला दयानी सदा वासनामात केला दयाचे मुखी सदा नाम कीर्ती। नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा मस्तकहि पायावरी वारकरी संतांच्या नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानन्दं ईशमानन्दिवल्लभ सच्चिदानन्द रूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय नमः। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटे झाडी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। जातस्य हि ध्रुवो मृत्यु ध्रुवं जन्म मृत्युस्य तस्मात् परिहार्याति नत्वा शुचिर्म। अध्याय दुसरा 27 नंबरचा श्लोक सेवेकरता आपण घेतलाय। करू थोड्या वेळ आपण सद्गुरूंच्या कृपेने सेवा। दुसरा अध्याय म्हणजे सांख्य योग। बाहेर कोणी बसेल का? नाही राय का कोणी? नाही तर इकडे येऊन बस, जागा आहे ना। आपले वैकुंठवासी कचरू भाऊ 7 दिवस झाले का? बरोबर आहे ना? 7च ना। 7 दिवसापूर्वी स्थूल देहाचा त्याग केला। भगवान परमात्मा या श्लोकातून अर्जुन हा निमित्त आहे। गीता हे आपल्याला सांगतात, भगवान परमात्मा हे ज्ञान आपल्याला सांगतात, हा उपदेश आपल्याला सांगतात का ज्या योगानं आपलं काहीतरी दुःख कमी व्हावं। गरुड पुराण त्याच्याकरताच। पुराण गरुड हा निमित्त आहे। भगवान विष्णूंना ते पुराण आपल्याला सांगितलेलं आहे, जीवनात कसं वागावं, गेल्यानंतर कसं करावं त्याच्यामध्ये सगळं सांगितलेलं आहे। काय काय प्राप्त होतं, कसं कर्म केल्यानंतर कोणती गती प्राप्त होते, किंवा गेलेल्या व्यक्तीच्या सद्गती प्राप्त होण्याकरता आपण काय करावं, त्याच्यामध्ये दानाचं महत्त्व, पुण्याचं महत्त्व, ज्ञानदानाचं महत्त्व। आता 18 अध्याय ज्यावेळेस तुम्ही ऐकशाल ना त्यावेळेस तुम्हाला सगळं उलगडा होऊन जाईल। नामधारकाकरता काय आहे हे जे सगळं सांगितलंय ना, हे सर्वसामान्य करता सांगितलंय। ते नामधारकाला याची अडचण नाही।
नामधारक कसा मुक्त होतो, नामधारकाची गती काय असते, फार ग्रंथ, सुंदर ग्रंथ येतो. त्या निमित्तानं भगवान परमात्म्यानं ज्ञान सांगितलेलं आहे ना, ते जे अर्जुनाला गीता सांगितली तीच फक्त निमित्त गरुड आहे, म्हणून त्याला गरुड पुराण म्हणतात. ज्या ज्ञानानं जीव मुक्त होतो, असताना बी आपला मोह नष्ट होतो, असताना मुक्त होतो, गेलेल्या व्यक्तीला बी सद्गती प्राप्त होती. गेले म्हणजे फक्त कपडा बदललाय, त्याच्या केसाला धक्का नाही, पण त्याचं स्वरूप आपल्याला माहिती नाही ना. त्याचं जे मूळ स्वरूप आहे ना, त्याला अग्नी काही करू शकत नाही. त्याच्या म्हणजे आपल्या आपलं हे वर्ष आपलं सुद्धा शरीर माती होणार आहे, राख होणार एक दिवस, पण आपण नाही जाणार. आपण नाही जाणार. मरणाऱ्या शरीरात आपण राहतो, तर आपण नाही मरत. आणि हेच ज्ञान भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात. आपण नेमकं कोण हे आपल्याला माहिती नाही. शेवटी कसं आहे, विषय झाला, सगळं ठीक आहे, सगळं कळत आहे, सगळं ज्ञानही झालंय, पण शेवटी निवृत्तीदादांची काय परिस्थिती झाली होती. 21 वर्षात समाधी. 21 वर्ष म्हणजे काय, 21 वर्षाच्या वयात म्हणले गुरु महाराज मला परवानगी द्या म्हणले, प्रसाद द्या म्हणले. प्रसाददान म्हणजे शेवटी प्रसाददान मागितलं ना, प्रसाद मागितला, आता मला परवानगी द्या म्हणले, मला जायचं म्हणले, समाधी घ्यायची. निवृत्तीदादांची स्थिती सामान्य होती का? वृत्ती ही निवृत्ती झाली, जनन दिशे तेथे सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. त्यावेळेस मग निवृत्ती दादा अज्ञानी होते का? निवृत्ती दादाच्या अंतकरणाला पाझर फुटला त्यावेळेस. अरे मोठ्याच्या अगोदर लहान्याला जाणं म्हणले, गुरुच्या अगोदर शिष्यानं जाणं, ते दुःख आहे. बाकी ज्ञान झालेले बाकीचं नाही. पण कसं आहे, आपल्या अगोदर हे सगळं जीवन कसं असतं, त्यांनी आपलं सगळं करावं ही इच्छा असते, बाकी दुसरं काय नाही. गेलेल्याचं नसतं दुःख होत, ज्ञान झालेलं. ज्याला ज्ञान झालंय ना, त्याला बाकीच्या गोष्टीचं नाही, त्याला माहिती आहे हा कपडाची, हा एक दिवस सोडावाच लागणार आहे. परंतु कमी वयात जाणं, निवृत्ती दादाला सुद्धा त्यावेळेस नाही नावरलं का? हे उलट म्हणले, हे उलट होत आहे म्हणले, हे उलट होत. पण शेवटी नियतीच्या पुढं कोणाचं काय असे प्रसंग. ज्या वेळेस अर्जुनाचा मुलगा तो अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये सापडला, काय प्रसंग आहे महाराज. अभिमन्यू फार कोवळ्या वयामध्ये गेलेले बरं का. अर्जुनाचा मुलगा, आता पाची पांडव एवढं ऐश्वर्य, द्वारकेचा राणा, पांडव घरी आता किती मोठा बशीला आहे. पण ज्या वेळेस छोटंसं असं कोवळं मुलगा अधर्मानं मारलं त्याने, त्यावेळेस तो प्रसंग आहे. मग आता भगवंतानं तर काही करायला पाहिजे होतं का नाही. भाषा आहे ना, देवाचा वशिला म्हणजे काय साधा आहे का? कृष्ण यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो. नाही, देवाने त्यांना धर्म सांगितला त्यावेळेस. क्षत्रिय रडत नसतात म्हणले. अरे क्षत्रियाच्या रणांगणावर जाणं म्हणजे मोक्ष मिळत असतो म्हणले. भगवंतानं त्याला जिवंत नाही केलं, धर्म सांगितला तिथं धर्म. आणि तोच धर्म भगवान परमात्मा आपल्याला इथं सांगतात. त्याच्यात आपण नाही बदल करू शकत कोणी. आपल्याला बदल करण्याचा अधिकार ज्यांना होता त्यांनी नाही केला तर हे संतांना थांबता येत होतं, जाता येतं. नाथबाबा नाही का थांबले होते, थांबले होते नाथबाबा, 2दा थांबले होते ना. चरित्र आपण ऐकून आहे ना. त्यावेळेस आपण षष्टीचे सगळं प्रसंग समाधीचं त्यावेळेस किती वेळा आपण त्यांचं चरित्र ऐकलं. थांबणारे होते तरी नाही थांबले, जलसमाधी घेतलीच ना. ज्यानं हे शरीर धारण केलं त्याला एक दिवस जावंच लागत असतं. परंतु काय असतं, आई वडिलांचं अंतकरण बाकीच्याला कळणार नाही. त्याला आई वडीलच व्हावं लागत तरच ते अंतकरण, अन्यथा बाकीच्याला नाही ते अंतकरण कळणार. आणि मग त्यांना ज्या होणाऱ्या वेदना तेच जाणं. आणि त्याला एकच पर्याय या जगतामध्ये, भगवंताचं चिंतन, भगवंताच्या नामस्मरणानं शांत होत असतं. त्या आपल्याला आगीच्या झळ्या लागतात दुःखाच्या, तो जो आपल्या अंतकरणामध्ये उमाळा उठतो ना, लागला वनवा हवरे केशवा माय बापा. त्यावेळेस फक्त एक पांडुरंगाचं चिंतन आपल्याला
शांत करू शकतं, सावरू शकतं. अन्यथा या विश्वामध्ये बाकीचं किती सांगू द्या, काही फरक पडणार नाही. शांत नाही होणार तसं आपलं दुःख. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुन विषाद योग सांगतात. अर्जुनाला जी आज आपल्यावर प्रसंग येतो, अर्जुनावर प्रसंग आहे, पांडवांवर प्रसंग येतो, त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला उपदेश करतात. तोच उपदेश अर्जुन हा निमित्त आहे, आपल्याला करतात. आज आपल्यावर प्रसंग आहे सगळ्यांवर. ते आपण एका कुटुंबातले आहोत. हा प्रसंग सगळ्यांवरच आहे आणि दुःख होऊ नये साहजिक. परंतु ज्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं ना, त्याला आवरता येतं बरं का, त्याला सावरता येत असतं. कारण ते ज्ञान आहे. ज्ञान काही सामान्य गोष्ट नाही. 9 महिने वागवणं, पोटामध्ये कोटी भार वाहे त्याचे लेकूर. एवढी एक उपमा सापडली जगद्गुरूंना फक्त. अख्ख्या विश्वामध्ये एक उपमा. लेकूराचे हित वाहे माऊलीचे चित्तायशी कळवळ्याची जाती करीला भावे. तरी सुद्धा ही मंडळीने सावरलं म्हणजे हे ज्ञान त्यांना पचलं महाराजाचा अर्थ. कधी वापरायचं शस्त्र? युद्धाच्या का? युद्धावर रणभूमीत उभे आहोत आपण आता. मग शस्त्र अशाच वेळेस वापरलं पाहिजे ना. ते आपल्यावर आज प्रसंग आहे, मग ते असं कुठं कपाटात ठेवायचं का? अशाच वेळेस ते वापरलं पाहिजे. अशा वेळेस आपण विवेकावर राहिलं पाहिजे. आपला विवेक हाच संत तेथे विवेक असण्याचे. म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाच्या निमित्तानं दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोग 27व्या श्लोकामध्ये सांगतात, जातस्य हि मृत्यू ध्रुव जन्म ध्रुवम तस्मात् अपरिहार्थे त्वा शोचितम न अहर्षी. कारण जो जन्मास आलाय, ज्यांना शरीर धारण केलं, उपजेते नाशे. जी गोष्ट आकाराला आली ना, जी गोष्ट निर्माण झाली, त्याचा एक दिवस नाश ठरलाय. काही असो त्याच्यामध्ये. मग त्याच्यामधून आपलं शरीर कसं सुटन? तर सुटन? कोणाच नाही सुटणार. कोण? कारण आपण जन्माला आलोय ना. जी गोष्ट निर्माण झाली, नवी गाडी आणली शोरूम मधून, नवी गाडी आणली पुरी खाट, पण एक दिवस तिचा नाश होणार आहे का नाही? तशी गाडीची ना, एक दिवस या शरीराची माती होणार. कारण शरीर निर्माण झालं, आतली वस्तू निर्माण नाही झाली. आतली वस्तू नाही निर्माण, आत्मा नाही निर्माण झाला. आत्मा निर्माण नाही झाला आणि त्याचा नाश होत नाही. फक्त ते काय करतं? जन्म घेणे लागे. आणि जोपर्यंत आपल्याला फक्त अज्ञानी लोकांना एवढा देह माहिती आहे, स्थूल देह, आतमध्ये काही अज्ञानाला माहिती नाही ना. आपल्याला ज्ञान झालंय समर्थ सद्गुरु दादांच्या कृपेना. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह, त्यांनी फक्त ह्या देहाचा त्याग केला. आता त्यांनी काय केलं? ह्या देहा, कारण आयुष्य मोजून दिलेले. आपण म्हणतो दवाखाना अमुक तमुक नाही. हे निमित्त असतं. जसं गाडीत पेट्रोल मोजून टाकलं 5 लिटर, पेट्रोल संपलं का तुमची गाडी बंद पडणार आहे. हा, बिघडली तर डॉक्टर तात्पुरती नीट करून देईन, पण पेट्रोल संपल्यावर नाही. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी क्षण भंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा मायाशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसागा, राम राम स्मराधी. किती मंडळी लवकर सावध झाली. ह्या वयात पंढरीची वारी करतात. ह्या वयात का? जागे झाली स्वरूपाच्या ठिकाणी. कळलं त्यांना हित काय. ही व्यवस्था आहे हो. ही व्यवस्था तर प्रत्येकाला लागतीच, पण त्याला खरं कळालंय आपलं नेमकं काय. हा खेळ आहे 4 दिवसाचा. खेळ उभा राहत असतो आणि मोडत असतो, नाही का. खेळ मोडायला टाइम लागत नाही. अशी खेळ आपण प्रत्येक जन्मातच खेळलो आहोत. परंतु ज्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालं ना, त्याला हे सगळं कळत असतं महाराज. त्या श्लोकावर मौली ज्ञानेश्वर महाराज ओव्या लिहितात. त्या ओव्या आपण आता एक थोडा वेळ
पाहू 4-5 ओव्या आहे. उपजे ते नाशे नाशिले पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे घड्याळ थांबत आहे का? आपण झोपल्यावर दिवस उगला, दुपार झाली, संध्याकाळ झाली, मावळली, परत उगावला, हे सारखं चक्र चालू आहे ना. दिवस गेला, 8 दिवस गेले, महिना गेला, वर्ष गेला, असं करता करता आयुष्य जात आहे, आयुष्य संपून जातं. आपण थांबायचं म्हणलं तरी ते थांबत नसतं. हे चक्र आहे महाराज, त्याला प्रमाण दिलं महाराजांनी. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, सारखं चालू आहे, सारखं फिरतंय, सारखं फिरतंय. आणि त्याच्यामध्ये आपल्याला मनुष्य जन्म मिळाला आहे. आयुष्य हे पूर्वकर्मानुसार असतं प्रत्येकाला. हे सुखदुःख आपल्या पूर्वकर्मानुसार आहे. भगवंत कोणाला सुख देत नाही आणि भगवंत कोणाला दुःख देत नाही. हे आपलंच आहे, केले कर्म झाले त्याचे भोग आले. त्यांनी सांगितलं तेवढा काळच त्यांचा नामचा संबंध होता. त्याच्या अगोदर 4 मुलं झाली, कोणी इतके दिवस राहिले, कोणी तितके दिवस. मी त्यांना सगळं कळू राहिलं ना. हा जास्त दिवस राहिला उलट त्यांच्याजवळ, बरोबर आहे ना. तसं जर पाहिलं तर बाकीचे किती लवकर गेले. एक जोडपं होतं आणि फार मातोश्री असे यांच्यासारखं, यांच्यामुळेच ते मला प्रसंग आठवला. रोज श्रवण करणं, पोथीला जाणं, आणि मालक नोकरीला होते, गीता वाचणं. फार शक्ती महाराज अध्यात्म म्हणजे काय. आता असे प्रसंग येतात आमच्या जीवनात, फार फार शक्ती अध्यात्मामध्ये. याच्याकडे अध्यात्म आहे ना, तो दुःख आवडतो. बरं, लई प्रसंग असे समोर आले, लई प्रसंग समोर असे आले. आणि मग त्यांचा असा तरुण मुलगा गेला होता. तरुण मुलगा गेला, मालक बाहेर नोकरीला. त्या मातोश्रीने आवरलं, ते सगळं आवरल्यानंतर मग त्याला पाठवर झोपवलं वगैरे, त्याच्यावर पांघरून वगैरे टाकलं. मालक संध्याकाळी आले, त्यांना पाणी वगैरे दिलं आणि काहीच सांगितलं नाही काय घडलं. म्हणजे पहा, एवढा प्रसंग झाला तरी एकदम शांत, जसं रोजच्या प्रमाणात शांत बसल्या. आणि बसल्यानंतर पण सांगायचं, पण आता डायरेक्ट नाही सांगायचं ना, अध्यात्मातून सांगायचं. आपल्या मालकाला सांगायचंय. आपला एकुलता एक पोटाचा तरुण मुलगा गेला आणि त्याला प्रसंग सांगायचा. पण अध्यात्म कसं असतं पहा. त्यांनी सांगितलं, म्हणजे मी काय केलंय, शेजारने कोण एक गाडवा भरून साखर उसने आणली म्हणले, मग ती द्यायला पाहिजे का नाही म्हणले. द्यायला पाहिजे म्हणले, व्यवहारी म्हणले. तू उसने आणली, दिलं पाहिजे म्हणले. त्या माऊलीनं म्हणले, उसने आणल्यावर दिलं पाहिजे म्हणले ना. तसंच घडलं म्हणले. भगवंतानं आहे ना आपल्याला 30 वर्ष आपल्याकडे ठेवायला एक वस्तू दिली होती म्हणले, ती द्यावं लागेल ना म्हणले आपल्याला उसनं. ते म्हणले मग दिलंच पाहिजे म्हणले, व्यवहार आहे ना. तोपर्यंत त्याला कळलं नाही काय बोलू राहिली, जी भाषा कळणार, काहीच कळणार. सांगायचं होतं सगळं, पण अध्यात्मातून सांगायचं होतं. म्हणजे अगोदर विवेक सांगितला, वैराग्य सांगितलं. असंच आपल्या घरातही घडलं म्हणले. भगवंतांना 30 वर्ष आपल्याजवळ ठेवायला मुलगा दिला होता म्हणले, आणि त्याचा तो घेऊन गेला म्हणले. ते म्हणले तू काय बोललो ते मला कळानच म्हणले. मग ते म्हणले काढा ते का त्याच्या अंगावरचे कपडे वगैरे काढले, असं म्हणले. हे शिकवतं अध्यात्म आपल्याला. का हे उद्या जाणं तर प्रत्येकालाच आहे ना. मृत्यू हा प्रत्येकाला ठरलेला आहे, कधी जायचं हे सुद्धा माहिती नाही. ज्याला विवेक आहे, त्याला वैराग्य आहे, त्याला गीतेचं यथार्थ ज्ञान प्राप्त झाला ना, तो दुःख सावरत असतो, तो विवेकावर येत असतो, त्याला कळत असतं. गेलेली व्यक्ती गेलेली नाही, त्यांनी फक्त कपडे बदललेत. त्यानं काय केलं, कपडे बदलले, पण ते नवे कपडे असल्यामुळं आपल्याला दुःख आहे. जुन्याचं काय वाटत नाही. जुनी माणूस फेकून देतं साडी, जाऊ त्या जुनीच झालेली आहे. पण चांगला कपडा घाईघाई फेकून नाही देत माणूस, कारण तो आपल्याला वापरते. जुनं नव्हतं ना ते, म्हणून आपल्याला अंतःकरण भरून येतं. जुन्याचं काय नाही वाटत, जुन्याचं काय नाही वाटत. जुनं हे त्याचं सगळं झालेलं असतं, कृतार्थ झालेलं असतं, सगळ्या कर्मातून मुक्त झालेलं असतं. पण ते नवीन गेल्यामुळं आपल्याला दुःख येतं. पण वस्त्रच गेले हे याच्यात संशय नाही. कपडेच गेले, त्याच्यावाला जे मूळ आतला जो देह आहे तो आता हे सगळं श्रवण करतो, सगळं तो कुठंच जात नसतो. तो हे सगळे विधी होत तर इथंच असतो. ह्याच वातावरणामध्ये सूक्ष्म रूपानं तुमचं रोज गरुड पुराण श्रवण करत असतो. आपल्याला तो दिसत नाही, त्याला आपण सगळे दिसतोय. कोण कोण आलंय, काय चाललंय, कसं चाललंय, सगळं दिसतं त्याला. सूक्ष्म देह म्हणतात त्याला.
त्याला लिंग. हे गरुड पुराणामध्ये सगळा विषय आहे ना, जाता तुम्ही श्रवण करून राहिले ना, त्याच्याकरताच ऐकायचं असतं ते गरुड पुराण. आपल्याला विवेक अरे आपण जेवढं सत्कर्म करू, एवढं पुण्यकर्म करू, एवढं दान धर्म करून त्यांना काही याच्यातलं थोडंफार कमावलेलं असणच नाही याच्यामधलं. मग त्याच्या प्रित्यर्थ जरी आपण थोडंफार काही केलं ब्राह्मणाला, हे त्याच्यामध्ये अवघड दानं सांगितले, गोदान, सुवर्णदान, वस्त्रदान, भूमिदान, हे तर काय आपण करू शकत नाही. पूर्वी राजे महाराजे लोक करायचे. पण आपल्या ऐपतीप्रमाण आपली काळजी असेल त्या प्रमाणात थोडंफार गुरुला म्हणा, ब्राह्मणाला म्हणा, थोडं त्याच्या प्रित्यर्थ काय एखाद्या गोरगरिबाला वस्त्रदान असं, अन्नदान असं. मग ह्या पुण्याच्या योगानं त्याला पुढचा जो प्रवास संपला नाही, सुरू झालाय आता. त्याचा प्रवास संपला नाही, सुरू झालाय आता. मग त्याच्या पुढच्या प्रवासाकरता त्याला सगळं लागत असतं. आपण महिन्याला मासिक श्राद्ध करतो ना, ते इथं केलेला प्रसाद हे सगळं त्याला प्राप्त होतं. वर्षानं आपण वर्ष श्राद्ध करतो ना, मग पितर लोकांमध्ये आपली 15 दिवसाची रात्र आणि 15 दिवसाचा दिवस असतो. आपला 1 महिना म्हणजे त्यांचा 1 दिवस असतो. आपले 12 महिने त्यांचे 12 दिवस. मग पुढच्या प्रवासाकरता त्याला सगळं पाहिजे ना, म्हणून आपण उपवास करू घालतो. म्हणून आपण ते नैवेद्य दाखवतो महिन्याला, सगळं काय असेल ते आपल्या याच्या प्रमाणात. का सूक्ष्म द्यायला त्याची गरज आहे ना पुढं. आणि आपण जेवढं त्याच्या याला करू, आपण पुढची सगळी विधी आपल्या धर्मशास्त्रांना सांगितले ते विधी केलं, ते केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर पिंड पदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण, केले कर्मांतर, बोंब मारिली हरी. म्हणजे हे ज्ञानदान, कीर्तन, भजन, पूजन. तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. हे त्याच्याबरोबर आतापर्यंत जेवढे पितर गेले ना, त्यांच्या करता सुद्धा ते मंत्र ज्यावेळेस आपले ते विधी करतात त्यांची सगळी नावं घ्यावं लागतात. का? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर. हा म्हणजे असा विषय. म्हणजे आपल्याला ज्ञान झालं पाहिजे का हे बंधूजी गेले, आयुष्य संपलं. जेवढं आयुष्य आहे ना तेवढे दिवस आपल्याला राहता येतं. आणि मग आयुष्य संपल्यानंतर फक्त कपडे बदलले जातात. मग पुढे जसं आपल्याला काय कर्म असेल त्या पद्धतीनं भगवान परमात्मा पुढे आपल्याला काय द्यायचं ते देत असतो. म्हणून नाशे उपजेते नाशे, नाशिले पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. दुसरा दृष्टांत आहे. ना तरी उदो असतो अपेशे, अखंडित होत जात जैसे, जन्म मरण तैसे अनिवार्य जेगे. काय दृष्टांत दिला? सूर्य उगावला, आता थोड्या वेळानं मावळायला जाणार आहे, परत उगावणार आहे आणि परत मावळायला जाणार. तसं जन्म मरण. सूर्य उगवणार आहे, पण विज्ञानातून पाहिलं तर सूर्य उगवतो का मावळतो का? नाही. विज्ञान जर पाहिलं, शाळेत जर शिकलो आपण तर म्हणले सूर्य मावळत आहे नाही उगत आहे नाही, पृथ्वी हा असं विज्ञान सांगतं. बरोबर आहे ना? पण व्यवहार होतोय ना, सकाळी उगवताना दिसतो ना. याच्यातून अध्यात्म सांगायचंय. दृष्टांत कळाला का तुम्हाला? सिद्धांत कळाला. तसा सूर्य उगवताही नाही मावळत नाही हे आपल्याला विज्ञानही मान्य आहे. पण आपल्याला धडधडीत उगवताना दिसतो, याचं काय? संध्याकाळी मावळताना दिसणार, याचं काय? आत्मा मरतही नाही, आत्मा जन्मतही नाही. पण आपण विधी केला ना आपल्या डोळ्यात देखत. जन्म झाल्यानंतर आपले सगळे संस्कार केले ना, सगुणात आल्यानंतर व्यवहार होतोय ना, जन्माला येणं आणि मरणं, जन्माला येणं. तसा सूर्य उगवतो आणि मावळतो. तसं तरी उदय आणि असतो अपेशे, अखंडित होतच असते, हे जन्म मरण तैसे अनिवार्य. आणि एकदाच मरतोय का आपण शरीरानं? सारखं चालूच आहे ना. किती वेळा जन्मा यावी, किती व्हावे फजित. मागच्या जन्माचे मुलं कुठे तुमच्यावाले? सांगा त्यांचे नावं. त्याच्या अगोदरच्या जन्माचे मुलांचे नावं सांगा. तुमचे काय ना आमचे काय? आठवते का आपल्याला? नव्हते का? होतेच. नाही म्हणायची काय टप्पर आहे. बहिणाबाईचं चरित्र वाचा. त्यांच्या इकडे शिवूर ही संस्था, तिथल्या संत बहिणाबाई अशा जर चिंतनाला बसल्या, जगद्गुरु तुकोबरायांचा अनुग्रह आहे त्यांना. अशा बसल्यानंतर ध्यानाला चिंतनाला बसल्या का ते मागचे 12 जन्म सांगायच्या. नाव गावासहित कुठं होते काय पार सगळं. मागच्या जन्मात कोणता जन्म, त्याच्या अगोदरच्या जन्मात कोणतं गाव असं त्यांच्या चरित्रामध्ये होतं. म्हणूनच आठवतं ना आपल्याला. का नाही आठवत? अज्ञान.
आणि ज्या वेळेस 12 जन्म त्यांनी देह ठेवायचा ना तिथं शिवरमध्ये, मुलांना असं ठरवलं होतं आईला इकडे गोदावरीला आणायचं, कोपरगावला जिथं स्वामींची समाधी आहे तिथं. तिनं सांगितलं नाही बाळा आता माझ्याकडे वेळ नाही, त्या काळात साधनं नव्हते. अरे म्हणले हेच स्थान फार पवित्र आहे, इथं सगळं ब्रह्मदेवानं तप केलं, रावणाश्वरचं मंदिर आहे तिथं, मला इथंच समाधी घ्यायचंय आणि प्रत्यक्ष मला पांडुरंग परमात्मा भजन पूजन टाळभाषामध्ये सगळे वारकरी मला न्यायला आलेत म्हणले. 12 जन्म झाले, 13व्या जन्मात मला सद्गुरू भेटले म्हणले. सद्गुरूच्या भेटी करता मला 12 जन्म थांबावं लागलं म्हणले ब्राह्मण कुळात. 13व्या जन्मात सद्गुरूंची प्राप्ती झाली, जगद्गुरु तुकोबरायांची अनुग्रह प्राप्त झाला, मी मुक्त झाले म्हणले. मुलाला सांगितलं आता मला आता कैसे येणे जाणे सहज खुंटले राम कृष्ण विठ्ठल बोला तुका जात वैकुंठाला. तिनं सांगितलं मला दुःख नाही याचं काही, आता रडू नका तुम्ही, काही दुःख करू नका, मी पांडुरंग स्वरूपाला चालले, माझं फार सोहळा झाला म्हणले नाही का. मग आपल्या मुलाला उपदेश करते ती माता, तुला अजून जन्म घ्यावा लागेल म्हणले. जोपर्यंत सद्गुरूची भेट होत नाही ना तोपर्यंत ही येरझार संपत नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. नाही तर मग हे सारखं चालूच असतं. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शयनम ये संसारे खलदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम मूढमते. महाराज जीवाला काही वाटत नाही याच्यावाला ही जन्म मरण का सोपी गोष्ट आहे का. प्रत्येक नवीन शरीर धारण करायचं, पुन्हा नवीन आहे बाप. पहा ती मदलासा, एक माता आहे मदलासा, आणि आपल्या मुलाला उपदेश करणारी माता. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे क्रमी कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधी रे अमंगळीचा बांधा. भजे त्या हरी हारा शरण जाये गोविंदा. हरिंदे मदल सा सोमजो रे बाळा. या माऊलीच्या अंतकरणात तेच होतं, याला घेऊन जावा. किती मंडळी सुधारले म्हणले नाही का, याचंही बी कल्याण व्हावं तरुण वयामध्ये. परंतु शेवटी कसं असतं, हे कर्म असतं. हे कर्म आहे ना आडवं येत असतं महाराज. लय तळमळ का त्यांच्या समोर सगळ्या गोष्टी पाहतात, ते सगळं त्यांच्याकडे ज्ञानी फार त्यांनी तळमळ त्यांना या मार्गात आणावं, हा प्रसाद द्यावा, जीवन बदलावं. परंतु शेवटी कर्मापुढं कोणाचं काही चालत नाही महाराज. भगवंताचं नाही ऐकत, संताचं नाही ऐकत, काय मंडळी आपलं काय ऐकणार नाही का. म्हणून मदला समाता आपल्या मुलाला सांगते, बाळा उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड, जेथे साधू आणि संत असती बावदंड. तू जाय म्हणले, याच्या काय नादी लागला म्हणले. राजाची राणी ती अशी आपल्यासारखी सामान्य चक्रवर्ती राजाची राणी आपल्या मुलाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करते. तू काय कर, तरुण मुलाला उपदेश करणारी माता आहे. तो आता गादीवर बसणार, राज्यावर बसणार, त्याला सांगितले याच्या ना कोणाला लागू, हे दे ना शेवंत हे काय याचं खरंय म्हणले. तू काय कर, उठी पुत्रा जाई तीर्थे रे हिंड, जेथे साधू आणि संत असती वा उदंड. त्यामध्ये आत्मज्ञानी कोण आहे, मोकरच्या नादी नको लागू म्हणले. जो न बोले वितंड, असा आत्माज्ञानी एखादा महापुरुष, त्याला शरण जाय, त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करून घे, जीवाचं कल्याण करून घे. मैनावती काय वाजता, मैनावती दुसरी आपल्या मुलाला उपदेश करते ना, तिनं सांगितलं मला मृत्यूची भीती नाही राहिली ना. ही स्थिती काय तयारी असं, मृत्यूची भीती नाही राह, आपल्या मुलाला उपदेश करणारी माता आहे. गोपीचंद गुरुच्या बोला राज्य सोडून कोणामुळं, आईनं उपदेश केलेला आहे महाराज. कारण ज्ञान प्राप्त झालंय ना. हे काय फक्त बदलले शरीराचा, कपडे बदलले जातात फक्त. तिसरा दृष्टांत पाहता, पहिला घड्याळाचा दृष्टांत दिला, दुसरा सूर्य मावळतो उगवतो त्याचा दृष्टांत दिला, तिसरा दृष्टांत आहे महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य संहारी, म्हणून हान परिहारे आदी अंतू. महाप्रळय ज्या वेळेस होतो त्यावेळेस या सगळ्याचा हे होऊन जात असतं, काहीच राहत नसतं. चौकड्या, चार युगाच्या चौकड्या झाल्या का
कलियुग पूर्ण संपलं का त्यावेळेस सगळं जलमय सृष्टी होती, महाप्रलय म्हणतात त्याला, काही शिल्लक नाही राहत आणि परत सृष्टी निर्माण होती. पुन्हा हेच चार याची चौकडी तयार झाली, पुन्हा म्हणजे सारखं चक्र चालूच आहे ना. पुन्हा सत्ययुग, कृत, त्रेता, द्वापार, कली, असं तसं हे जन्म मरणे म्हणले अर्जुना. तेव्हा तू खेद करू नको. तो रडणारा अर्जुन नंतर तोच म्हणतो ना, गुंतलो होतो अर्जुन गुढी, मुक्त झालो तुझे पण आता सांगणे पुसणे काहीच नाही. तोच अर्जुन का जो अर्जुन रडत होता, तोच अर्जुन सावरलाय आता. आता मी मुक्त झालो म्हणले. आता मला मोह नाही, चिंता नाही, काळजी नाही, भीती नाही. का? विषय कळाला. तू जरी ऐशी मानसी तरी खेदू का करीशी, काय जाणत तशी नेनशी धनुर्धरा. मग भगवान परमात्मा त्याला म्हणतात, अर्जुना अरे उत्पत्ती स्थिती लय अखंड आणि सर्व काळ चालूच आहे. हे बंद आहे का कधी? आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे. पंढरी वाचोनी काय पंढरीला, पंढरीला काय, पंढरीला काय नाही हे विचारा. पंढरीला काय नाही, जगाचा मालक उभा आहे, साधू संत आहे तिथं. तिथं काय, तिथं काय कमी आहे? तिथं गेला का जीव सुखरूपच होत असतो, त्याचं कामच होत असतं. म्हणून भगवान परमात्मा आपल्याला हे ज्ञान सांगू राहिले आज. अर्जुन हा निमित्त आहे. हे ज्ञान आपल्या करता आहे. गीता जशीच्या तशी आपल्यासाठी. आज एक गीता आपलं दुःख घालू शकते. ही गीता काय फक्त कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितली विषय संपला असं नाही. ही नित्य नूतन जशीच्या तशी आहे. हर म्हणे नेनी जे पार्वती हा देवी तैसे ते तुझे स्वरूप नित्य नूतन नव्हे. जसं शक्तीचं रूप आहे ना, तशी ही गीता आहे म्हणले. आजही गीता ताजी आहे, जशीचे तशी आहे. आजही आपलं दुःख नष्ट करण्याचं ज्ञान गीतेमध्ये. म्हणून आता एक दृष्टांत राहिला फक्त, म्हणजे जन्म मरण कसं आहे. जन्म मरण कोणी असो, येथ उरो नाही आले. मग कृष्ण कायला गेले असते? काय काम होतं का जायचं कृष्णाचं? कृष्णाला कोण मारणार आहे? पण वेदाच्या हातून, वेदाचा बाण भागवतामध्ये ऐकलं ना आपण, वेदाचा बाणाचं निमित्त काय म्हणले, इथं बाण लागला थोडा कृष्णाला आणि कृष्ण निज धामाला गेले. आता त्यानं मारला का तो? कोण होता तो? जगाचा चाल कोण होता तो? व्याध. व्याध कोण होता तो? ज्या व्याधाना वाली होता तो. वाली यांना नव्हता का वालीला मारला रामावतारामध्ये? लपून झाला. हे कर्म त्याला चुकाना, आपल्याला चुकन का? आपल्याला चुकन का हे कर्म? राम अवतारामध्ये भांडण दोघा भावांचं, सुग्रीवाचं आणि वालीच. आता त्यांची भाऊबंदकी होती ना, भाऊबंदकी त्यांची होती. पण इकडं हा शरण गेला ना हनुमंतरायामुळं, सुग्रीव शरण गेला ना संतामुळं. आणि भगवंताचं असं आहे, जो मज होय अनन्य त्याची निवारी मी जन्म. आणि मग शरण गेल्यानंतर त्याचा अधर्मही होता. वालीना अधर्माना याचे राज्य घेतलं, पत्नी हे केली होती, याला हुसकून दिलं होतं बाहेर. हा शरण गेल्यानंतर भगवंताना वालीला बाण मारला, वाली मारला. पण मग त्यावेळेस वाली देवाला म्हणला, मला का मारलं म्हणले? तो भांडण आमच्या दोघां भावांचं आहे ना, तर मला मारायचं कारण काय? तू तर धर्माची मूर्ती आहे म्हणले, परब्रह्म भगवान परमात्मा आहे, तुला सगळी सृष्टी सारखी म्हणले, सगळे जीव तुझ्यापासून निर्माण झाले, मग तुला कशाचं वैर म्हणले? भांडण आमचं आहे ना, मला तो मारायचं काय कारण? शिवाय अधर्मानं मारलं म्हणले. त्याला त्याच्याकडे विजय माला होती त्याच्या गळ्यामध्ये. जोपर्यंत समोरासमोर त्याला कोणीच मारू शकत नव्हतं. झाडाच्या आडून भगवंताना बाण मारला म्हणून वाली मिळाला. त्यावेळेस तो वाली बाण मारल्यानंतर शुद्ध अंतःकरण झाल्यानंतर देवाला धर्म सांगत होता. पण कर्म नाही बंद झालं. तोच वाली पुढे व्याध झाला कृष्ण अवतारामध्ये. कोण झाला तो? व्याध. आणि त्या व्याधाजवळ बाण कोणता होता? मुसळाच. ते मुसळाचं राहिलेलं थोडं. मुसळाचं तुकडा. त्या ऋषीनं शाप दिला होता ना सांबाला, सगळ्या कुळाचा नाश होईल म्हणले. हे यादव
त्याच्याच कुळातले भगवान श्रीकृष्णाच्याच कुळातले यादव हे सगळे पोरं टोरं गेले तिकडं आणि तिथं ऋषीची चेष्टा केली. एका मुलाला असं बांधलं, स्त्रीचं पातळ नेसवलं. ही मुलगी म्हणले गर्भवती आहे, स्वामी हिला काय होईल ते सांगा. आता ऋषी अंतर्ज्ञानी होते. हे पोरं म्हणजे आपली खोड करून राहिली, आपली मस्करी करून राहिली, थट्टा करून राहिली, साधूची विटंबना करून राहिले. त्या ऋषीनं सांगितलं हिला मुसळ होईन म्हणले आणि तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करून टाकीन. ऋषीचा शाप देवाच्या कुळाला शाप देऊन टाकला, कृष्णाच्या कुळाला. मग घाबरली पोरं, गडबडली. आता काय करायचं, खरंच मुसळ झालं ना, आता करायचं काय आणि सांगायचं काय कोणाला. मग ते सगळे आले, त्या मुसळाचं पीठ केलं, सगळं समुद्रात फेकून दिलं. पण एक थोडासा जो तुकडा होता त्याचा काही केल्या भोगावाईना तो समुद्रात फेकून दिला. तो एका माशाना गिळला आणि तोच मासा त्या व्याधानं धरला. त्याच्यामध्ये ते सापडलं येवसं. त्याला असं वाटलं आपण याचा बाण करू. पहा देवाची करणी कशी आहे, बाण नियोजन कसं त्याच्यावालंच. पहा तो बाण शाप दिलेल्या ऋषीना त्यानं त्याचा बाण बनवला आणि तोच बाण घेऊन तो शिकारीला गेला. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्माशी बसलेले होते निवांतमध्ये. त्याला असं वाटलं काहीतरी सावज म्हणून त्यांना बाण मारला, इथं लागला. भगवान परमात्मा गेले नाही आम्हाला निघून. आता ते मागचं होतं ना, उष्ण वालीला बाण मारेल. हा कर्म कोणाला चुकत नसतं बरं. जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान, हे गीता कर क्या. म्हणून आवरायचं आपण, दुःख आवरायचं. आता आपण येणार आहे ते बडबडून. आपण सगळे त्याच्यातून गेलेलो आहोत. प्रत्येकाच्या घरातही होत असतं, कोणाच्या घरातही घडत नाही. एक म्हातारी येतं थोडे पुन्हा अजून ठेप्याला येतं. हा ठेप्याला आलं पाहिजे. आई एक अशीच आजी होत्या ब्राह्मणाच्या आणि तिला एकुलता एक मुलगा होता, 6 वर्षाचा मुलगा होता. भागवतामधला प्रसंग. फार प्रेम, एकुलता, दुसरा काही आदर्श नव्हता जीवनामध्ये. मला का गेलेले होते आणि छोटंसं ते मुलगं, त्याला असंच काहीतरी पूर्वीच्या काळात आखडी येत होती असं काहीतरी म्हणतात. नावं वेगवेगळे होते आणि ते मुलगा असं त्याचा प्राण निघून गेला. ती आई आक्रोश करते त्या मुलाला घेऊन. सगळं गाव गोळा झाला, पाहुणे रावळे इष्ट मित्र सज्जन सखे सगळे उपदेश करतात. आई काय तिचा विधी करून देत. म्हणजे आता माझा शेवट हे, आता मी विधीने करून देणार म्हणले. एक दिवस गेला. दुसऱ्या दिवशी म्हातारीनं काय केलं, जवळ असा नदीच्या कडाला आश्रम होता, मोठा आश्रम. तिथं गेल्यानंतर तिथं मोठे एक साधू होते. ते बोरगं धरलं तसं त्या बाबाच्या पायावर नेऊन टाकलं. म्हणजे बाबा एवढं माझं मुलगं जिवंत करा म्हणले. साधून हा श्लोक घेतला आणि सांगत बसला, ते नाशिले होणार दिशे घटिका यंत्र. म्हणले आई मला सुद्धा जावं लागेल म्हणले, मी एवढं धर्माचं कार्य करतो पण शेवटी मला सुद्धा हे शरीर सोडावं लागणार आहे. हा मृत्यूलोक हे म्हणले, नाही का, जावं लागत असता. तिनं सांगितलं मला तू प्रवचन सांगू नको म्हणले, रात्रभर मी तेच ऐकते म्हणले. मला हे पोरग जिवंत करून देतो का नाही ते मी जीव देणार आहे म्हणले तुझ्यापाशी. आता बरा पस्ताव आहे का, माझा काय दोष आहे याच्यामध्ये, ते बाकीचं मला माहित नाही. तू साधू आहे ना, एक तर माझं पोरग तरी जिवंत कर, नाही तर मी तो आता इथं डोकं फोडून जीव देणार म्हणले. नंगे को खुदा डरता आहे. आता काय करा, धर्मसंकट पडलं ना ते साधू पुढं, आता करायचं काय. म्हातारी तर हट्टाला पिटली ना, कोणाचंच ऐका ना, गावातल्या लोकांचं ऐका ना, कोणाचं आता काय करायचं. पण साधूकडे युक्ती असती, सांगता दांडगाई नसती. ही संन्यास युक्ती सांगितली अर्जुनाला, ही संन्यास युक्ती सोपारी. हा या देहाच्या बांधोडी न पडिजे, सुख दुःखाच्या सागरी न पडिजे, सुखे सुपोर पोर घडीजे माझी अंगा. आणि मग तिला सांगितलं, आई एक काम कर, तुझ्या मुलाला उठू म्हणले आपण. तिला लय आनंद झाला, तिने तेवढंच ऐकलं. काय नाही म्हणले, फक्त एक मूठभर मोरे घेऊन ये तू गावात जाऊन, त्या मुलाला उठू म्हणले आपण. फक्त अशा घरातल्या आणायच्या ज्या घरात आत्तापर्यंत कोणाचाही मृत्यू झालेला नाही, असं घर पाहिजे आपल्याला. एक मूठभर मोरे त्या घरच्या घेऊन ये, तुझ्या मुलाला मी उठितो म्हणले. म्हातारीला इतका आनंद झाला, तिनं ते बाकीचं ऐक, मुलगाला उठितो म्हणल्यानंतर ती भानावरच नाही राहिली ना. मोऱ्या काय म्हणले, तुला मूठभर काय बाबा, किती काय आणून देते म्हणले, त्याला काय लागतं म्हणले. आणि मग असं गाव आश्रमाच्या जवळ म्हातारी तडा 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 गावात गेली. लगेच एका घरी म्हणले, मावशी एक मूठभर मोरे दे म्हणले. तिनं सांगितलं, कशा करता पाहिजे तुला, असं तसं तुला काय करायचं म्हणले, दे पटकन, मला अर्जंट काम आहे म्हणले. पण तिच्या मागून लक्षात आलं, बाबा म्हणला होता का ज्या घरात आतापर्यंत कोणाचाच मृत्यू झाला नाही अशाच घरच्या घेऊन ये म्हणले. पण तुमच्या घरात आतापर्यंत कोणी वारलं का म्हणले.
आजोबा गेले आणि म्हणले आमचे अजून वर्ष श्राद्ध नाही झालं. ती लगेच दुसऱ्या घरी गेली. दुसऱ्या घरी म्हणली पटकन मला मोऱ्या द्या म्हणले. पण तुमच्या घरात कधी कोणाचा मृत्यू झालेला आहे का? हो म्हणले आमची आजी गेली. तिला घर सापडलं असं का असं एखादं का ज्या घरात मृत्यू झाला नाही असा. कोण म्हणतं आमची सुनबाई गेली, कोण म्हणतं आमचं आमकं गेलं, कोण म्हणतं आमचा मुलगा गेला, कोण म्हणतं मुलगी गेली, कोण म्हणतं नातू गेला, कोण गेला. 12 वाजले होते 12. पुन्हा म्हातारी फार ही झाली होती, भोळ आली, अख्खं गाव फिरली. म्हातारीला मोऱ्या भेटल्या असतील का? नाही. पण ती ठिकाणावर आली त्याच्यामुळं अरे ती म्हणली प्रत्येक घरात तेच आहे, जे आपल्या घरात आहे तेच प्रत्येक घरात आहे ना. कोणाचं प्रत्येकाला दुःख आहे. मग गेले आश्रमावर. बाबाजी म्हणले आई कुठे आहे मोऱ्या? म्हणले बाबा याचा विधी करू आपण आता. त्याचा आपण संस्काराप्रमाणे तुम्ही याचं सगळं विधी करून टाका म्हणले. तुमचं काय असेल ते करा म्हणले. आता म्हणजे शास्त्र काय करतंय, संत काय करतात, आपल्याला वास्तवता दाखवून देतात, सत्य स्वरूप दाखवून देतात. आपण नेमकं कोण आहोत, आपण आलोय कुठून, इथं आपल्याला किती दिवस थांबायचंय मुक्कामाला, कायमचं थांबायचंय का? कायमचं थांबण्याचं ठिकाण फक्त एक आहे आपल्याला, माझे माहेर पंढरी. भगवंत स्वरूपा जगद्गुरु तुकोबारा. आतापर्यंत जेवढे संत ज्या पदाला प्राप्त झाले, साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृत्य. त्या पदाला प्राप्त झालं ना, परत येणं जाणं नाही राहत. मिठाचा खडा आहे, मिठाची बावली केली तुम्ही, मिठाची बावली केली आणि समुद्रामध्ये सोडून दिली आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले, आपल्याला ती परत घेऊन यायची. आणता येईल ना आपल्याला? आणता यायची का बरं? स्वरूप झालं त्याच्यावाला. तसं हा जीव त्याचाच अंश आहे, त्याचं स्वरूप आहे. आपण भक्ती करता करता, चिंतन करता करता देहात असतानाच मुक्त होतो जीव, भगवंत स्वरूप होतो, शिवस्वरूप होतो. मग त्याला काय सहज कपडे जुने टाकून द्यायचे, भगवंत स्वरूपाला असतानाच प्राप्त झाले. हा व्यवहार आहे. हा व्यवहार आहे कोणाला चुकलाय. म्हणून शेवटचा दृष्टांत असा आहे, येतं आणि काही एक पार्था तुझं बहुती परी पाहता, दुःख करा या सर्वता विषय नाही. तुला दुःख करण्याचं कारण काय जर वास्तवता कळाली, वस्तू जर ती आपली नाहीच आहे, आता तो विषय थोडा बाजूला राहू द्या. आपलं शरीर आपल्याला ठेवायचं आहे. सोडा वाटतं का आपल्याला? जुनं झालं तरी सोडा वाटत नाही का? तेच आपलं स्वरूप समजलं आपण. अख्खं ह्या जन्मात प्रेम नाही केलं आपण, प्रत्येक जन्मामध्ये त्या शरीरावर प्रेम केलेलं. आपल्याला अज्ञान आहे ना आपल्या जीवाच्या ठिकाणी, पण आता आपल्याला ज्ञान झालं अरे हे आपलं स्वरूप नाही. आपलं स्वरूप हे अमर आहे, आपण नित्य आहे, शाश्वत आहे. अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा. अरे साधन ईश्वर प्राप्तीचं दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी त्याच्याकरता साधन दिलंय. नरदे निधान उत्तम सा येणाच भगवंताची प्राप्ती होती. फक्त एवढं एक शरीर आहे. मनुष्यानाम सहस्रेश दुर्लभो मनुष्य देह दीनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम अन्ये वैकुंठ. काय स्वचालय आपल्याला त्याची किंमत कळत नाही. वैराग्य नाही आपल्याकडं. मोबाईलमध्ये बॅलन्स येतो काही वाटत नाही, पण एकदा बॅलन्स जर संपला ना, साधा मिस कॉल सुद्धा देता येत नाही महाराज. तसं आयुष्य आहे ना, तोपर्यंत तो त्याचा विनियोग करून घेतो ना, तो खरा विवेकी आहे. त्या आयुष्याचं 21 वर्षामध्ये मावलेलं जिकडं तिकडं ना सगळं. जगद्गुरु तुकोबार आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळा सांगावी वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलवितो. जया आदरे पूजिले पांडुरंगे, विमानस्थ केले तया तनु मानवी, दिव्य रूपेची केली न त्यागिता दिव्य लोकाशी. म्हणून भगवान परमात्मा शेवटच्या दृष्टांतामध्ये सांगतात, अर्जुना एवढे दृष्टांत देऊन तुला सांगितलं, घड्याळात दृष्टांत दिला. उपजेते नाशे नाशिले पुनरुपी ती घटिका यंत्र जैशी परिभ्रमेगा. दुसरा दृष्टांत ना तरी उदू असतो अपेशी अखंडित होत जात तैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य. महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य संहारे, म्हणून हा न परिहारी आद्य. 3 दृष्टांत. जरी तू हे आयशे मानशी, तरी खेदू का करीशी, काय जाणशी नेनशी धनुर्धरा. मग भगवंत शेवटी सांगतात, अर्जुना तू लक्षात ठेव, अरे
त्याप्रमाणे उत्पत्ती स्थितीलय अखंड आणि सर्व काळ चालूच आहे हे लक्षात ठेव. हा भूतमात्राचा प्रवाह थांबवता येत नाही. हे थांबवता येत नाही. तो बाबाच थांबत नाही तर रामावतारामध्ये शरयूमध्ये समाधी किंवा करावाच लागली ना लीला देवाला. रामावतार संपावाच लागला ना, कृष्ण अवतार संपावाच लागला ना. माऊली म्हणजे कोणी? भगवंतच आहे ना. समाधी घ्यावाच लागली ना. निवृत्ती दादा म्हणजे कोणी? स्वपन काका म्हणजे कोणी? मुक्ताबाई म्हणजे कोणी? जावंच लागत असतं, समाधी घ्यावाच लागत असते. हे थांबवता येत नाही म्हणले. थांबवायची शक्ती असली तरी दुसऱ्याला मुक्त करतोय. दुसऱ्याला मेले माणूस जिथं उठविल वेळ काळात एक राशीला, पण तो थांबत नाही स्वतः. का? नियतीचं चक्र आहे. हे थांबवता येत नाही कोणाला, म्हणून ते थांबवता येत नाही. शेवट म्हणून तुला सर्वाबद्दल शोक करण्याचे कारण नाही. आणि उत्पत्ती आणि लय हे सर्व विश्वाची अनादी स्वाभाविक अशी व्यवस्था आहे. हे स्वाभाविक आहे. हे काय कोण निर्माण केलं नाही. हे फार अनादी आहे. हा स्वभाव आहे. हे स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे याच्यात नाही कोणाला बदलत. इथं अपील चालत नाही. आपण म्हणतो बा दवाखान्यात, पण एकदा आयुष्य संपलं. डॉक्टर सुद्धा गेलेत ना कोरोनामध्ये. ते काय जायला पाहिजे होते का? डॉक्टर लोक जे दुसऱ्याला वाचू शकतो, आयुष्य संपल्यावर नाही थांबता येत महाराज. म्हणून कारण ही व्यवस्था आहे. स्वाभाविक अशी व्यवस्था चालते. हे तुझ्या मनात येत नसले तरी देखील विश्वातील सर्व प्राणी मात्र जन्म मरणाच्या अधीन आहेत. काळाच्या अधीन आहे आपण. शरीर बरं का, आपण नाही. आपल्याला काळ, केसाला सुद्धा जगा काळ खाय आम्ही माथा मरण माझे म्हणजे की आपण स्वरूपानं अमर आहोत. आपल्याला नाही काळ काय करू शकत. पूर्वीच्या काळात म्हण होती, जुन्या काळामध्ये म्हणले सूम जळत पण पिळ जळत नाही. याचा अर्थ काय? सूम कळत ना, म्हणजे हे जळत आहे पण आतली वस्तू जळत नाही. ती सारखी फिरत राहते. आणि ती वासना ज्याची जळली ना, मग अग्निकुंडी बीजे घातली, ती अंकुरदशे जेवी मुकली, न फळताची अर्पिली शुभाशुभे. ज्याला यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झालंय, सद्गुरूंच्या कृपेना ज्ञान झालंय ना, त्याला जन्म नाही आणि मृत्यू नाही. तो भगवंत स्वरूपाला प्राप्त होतो, अमर होतो, मुक्त होतो. तरी देखील तुला शोक करण्याचे कारण नाही. असे पहा, हे जन्म मरणाचे चक्र टाळता न येणारे आहे. शरीराचा मृत्यू नाही कोणी टाळू शकत. शरीर जाणार नाही का, काळोबा त्याला खाणार. पण आपलं मूळ जे स्वरूप आहे, आत्मस्वरूप हे अमर आहे. हे ज्याला कळालं ना, म्हणून ती मैनावती म्हणत होती, बाळा अरे तू आपल्या गावात जालिंदरनाथ आलाय. जालिंदरच ना मैनावती, अरे तू त्याचा अनुग्रह घे म्हणले. मला त्यानं अमर केलं. मग ती जिवंत असताना म्हणत होती का नंतर म्हणत होती? देहात असताना जीवनमुक्त अवस्था प्राप्त होती. देहात असतानाच आपला निश्चय झाला पाहिजे. अरे आपलं स्वरूप काय, आपण कोण आहोत. अरे हे नाव गाव हे ते सगळी उपाधी याला आहे, पण आपलं स्वरूप या उपाधी माझी गुप्त चैतन्याशे ते तत्वज्ञ. अरे ते जे चैतन्य आहे ना, ते आपलं स्वरूप आहे. मी वासुदेव. आणि हे सांगण्याकरताच संत येतात. आम्ही वैकुंठवासी आलो. तुका म्हणे माझं धाडीले मार्ग हा सोपा. काय सगळ्यात मोठा लाभ जर आपल्या जीवनात असेल तर संत भेटणे. बरं, धन्य काळ संत भेटी पायी मिठी, संदेहाच्या सुटल्या गाठी कोटी. जीवनामध्ये बाकीच्या गोष्टी भेटो न भेटो, संत भेटला जीव कृतार्थ झाला त्याच्यावाला. कारण जीवनामध्ये संत भेटी फार दुर्लभ आहे, बहु अवघड आहे. संत भेटी परी जगदीठी करुणा केली. म्हणून आज 7 दिवसापूर्वी आपले हरी भक्तपरायण वैकुंठवासी चतुर्भाऊंनी स्थूल देहाचा त्याग केला. सूक्ष्म रूपाला हा सगळं त्यांच्यावाला हे तुम्ही एकदम शास्त्रानुसार, आपल्या धर्मानुसार, संस्कारानुसार पूर्वीपासून आलेले हे संस्कार सगळा बेस्टपैकी विधी करायचा. गरुड पुराण चालू आहे. आपण जितकं सत्कर्म करू त्याच्या प्रित्यर्थ आपलं तर कल्याण झालेलंच आहे, पण त्याचं सुद्धा पुढं त्याला सद्गती प्राप्त व्हावी. भगवंत स्वरूपाकडे, त्याला पांडुरंगाच्या स्वरूपाकडे जाण्याकरता आपल्याला जितका परमार्थ करता येईल तेवढा आपण करावा.
बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये सगळ्याचा समावेश येतो. आता तुम्ही गरुड पुराण लावलंय त्याचा तुम्हाला फार सगळं शास्त्र त्याच्यामध्ये भगवान परमात्मा गरुडाच्या रूपानं सांगतो. म्हणून आपण माऊलींच्या चरणी प्रार्थना करू तर त्यांना सद्गती प्राप्त व्हावी, भगवंताच्या चरणाला मिळावी. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु संत तुकाराम महाराज. गुरु गंगागिरी सद्गुरु श्रीपाद रामदास, सद्गुरु पांडुरंग महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, नगद नारायण महाराज, भगवान बाबा की जय. हर हर महादेव. निवृत्तीनाथ महाराज की जय. श्री अनंत